नमस्कार, राजू पटवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच भीमराव सेनातर्फे समाज प्रबोधन लाँग मार्च 20 मार्चपासून क्रांतीभूमी महाड ते दीक्षाभूमी नागपूरपर्यंत सुरू केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या लाँग मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भीमराव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू थाटे यांनी केले आहे. जय भीम. मी राजू थाटे, भीमराव सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. आपण गेल्या 20 मार्चपासून समाज प्रबोधन लाँग मार्च हा क्रांतीभूमी महाड ते दीक्षाभूमी नागपूर असा घेतलेला आहे. याचा मुख्य विषय असा आहे की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या ठिकाणाहून 20 ते 25 किलोमीटरवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर अंधश्रद्धा, भोकांड, नवस मागणे, कर्मकांड करणे अशा प्रकारे बौद्ध धर्माच्या विरोधात काम चालतात आणि हे गेल्या 40 वर्षापासून चालू आहे. दीक्षाभूमीचे अध्यक्ष पंते सरे सुसई हे देखील त्या इस्तुबाबाला शरण जातात. यामुळे बौद्ध धर्मामध्ये भेसळ होण्याचं जे कार्य चालू आहे नागपूरमध्ये त्याच्या निषेधार्थ हा आपला लाँग मार्च आहे. सदर लाँग मार्च हा आता पुढे जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर असा जाणार आहोत. आणि 5 तारखेला भीमराव सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते टाकडघाट येथील विष्णूबाबाच्या मंदिरामध्ये जाऊन येथील बुद्ध प्रतिमा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे फोटो तिथं काढणार आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात अशी आम्ही त्यांना समज दिलेली आहे. जर त्यांनी आम्ही जाण्याच्या आधी या मागण्या पूर्ण केल्या तर मग आम्ही सामंजस्याने मध्यम मार्ग करून आपला हे करण्यात तयार आहोत. किती लोक सहभागी होणार आणि कुठून चालू होणार? लाँग मार्चचा आमचा महाडपासून चालू झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय दीपकजी लेकडजे, डॉक्टर जोगदंडजी आणि इतर महिला मंडळ, त्यानंतर राजनगरचे काही लोक, अशा प्रकारे चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटला. या ठिकाणी मनोज शेजवळ असतील, आदित्य वाऊड असतील, या सगळ्यांनी एक चांगला या ठिकाणी लाँग मार्चचा प्रचार केलेला आहे. आणि अंदाजे 300 ते 400 लोक छत्रपती संभाजीनगरमधून दिनांक 5 तारखेला दीक्षाभूमी या ठिकाणी दाखल होणार आहे. किती कसा रूट असेल हा? आता हा आमचा रूट जो आहे आणि इथं जालन्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोल्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर असा हा रूट आहे. शेवटपर्यंत किती संख्या होईल आपली? शेवटपर्यंत आमचा जो लाँग मार्च आहे आता 20-25 लोक सतत आमच्यासोबत असतात आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना अपील करतो आहे. आम्ही सोबत जास्त संख्येने येण्यापेक्षा 5 तारखेला तिथं मोठ्या प्रमाणात मॉपला बोलवतो आहे आणि मग 5 तारखेला आपल्याच चांगलं त्या ठिकाणी 5-10 हजार लोक जमतो. याच्या आधी काही आपण त्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे? हो, त्यांना निवेदन दिलं आहे, पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. कालच मला तिथल्या ट्रस्टीचा आणि पोलीस एसपीचा फोन आलेला होता. त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही विचार करत आहोत. मी त्यांना सांगितलं की आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातून एकही मागण्या मी मागे घेणार नाही आहोत. तुम्ही जर त्या मागण्या मान्य करत असाल तर मग लाँग मार्चमध्येच थांबून मी तुम्हाला भेटायला येतो आणि आपण पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करूया. काय आव्हान करता तुम्ही? आम्ही आवाहन करेल की तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये भेसळ झालेली ती त्यांनी थांबवावी. बौद्ध धर्माला ग्लानी येईल असं काम करू नये आणि बौद्ध धर्माचं विपरीत काम बौद्ध धर्मामध्ये बौद्ध विहारात करू नये अशी मी त्यांना पुन्हा समज देतो. त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि कुठलाही वादविवाद न होता, कुठलाही भांडणतंटा न होता सामंजस्य हा मार्गात त्यांनी सोडवावा अशी त्यांना विनंती. तुमचा हा लाँग मार्च जो आहे हा कोणामार्फत आहे? हा भीमराव सेनेचा आणि या लाँग मार्चला फिल्म अभिनेते किरण माने, प्रख्यात गायिका आपल्या अंजली दिदी भारती, आमचे धनवे गायक, त्यानंतर ज्येष्ठ संशोधक, इतिहासतज्ञ विलास खराटजी, अशा प्रकारे अनेक मान्यवर कवी खेमराज भोयर, दत्ता पाईकराव अशासारखे प्रतिष्ठित व्यक्ती देखील या लाँग मार्चमध्ये सामील होतात.